एस-टी-आय मेन्स 2022 जो पेपर पार पडलेला आहे त्या पेपरमधील 55 प्रश्नांची उत्तरे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे, जे की आपल्याला क्लर्क मेन्स एक्झाम जी 2023 होणार आहे त्याकरता नक्कीच हे प्रश्न आपल्याला उपयोगी पडतील। चला तर मग स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न काय विचारलेला होता की आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या 2018च्या अहवालानुसार भारतामध्ये जगातील किती टक्के बेरोजगार लोकसंख्या आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला होता। तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 9.49%। लक्षात घ्या, आता आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अहवालानुसार म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर मित्रांनो या संघटनेची स्थापना ही 1919 मध्ये करण्यात आली होती। 1969 मध्ये या संघटनेला शांततेचा नोबेल सुद्धा मिळालेला होता आणि आयोलोचं जे मुख्यालय मित्रांनो ते मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी। आणि भारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटलं जाते। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला होता की 1991 नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही कशामुळे साध्य झालेली होती। तर बघा मित्रांनो ही वाढ साध्य झाली होती सेवावृद्धीमुळे। ठीक आहे, म्हणजे सर्व्हिस लीड ग्रोथ हे झालेली होती 1991 नंतर। कारण आपल्या इथे 1991ला LPG म्हणजेच नवे आर्थिक धोरण म्हणजेच खावजा धोरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण सुरू करण्यात आलेले होते। ठीक आहे, कधी करण्यात आले होते? 24 जुलै 1991ला खावजा धोरण आपल्या इथे सुरू झालं होतं आणि तत्कालीन PM होते PV नरसिंह राव आणि अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग। सो सेवा आधारित वृद्धी झालेली होती। 48 नंबरचा प्रश्न बघा, 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला। अगदी बरोबर आहे, आपल्याला माहीत असलं पाहिजे 73वी घटनादुरुस्ती ही 24 एप्रिल 1993ला लागू झालेली होती आणि 74वी घटनादुरुस्ती हे 1 जून 1993ला लागू झालेली होती मित्रांनो। आणि या दोन्ही घटनादुरुस्तीला 30 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आले होते, तर अगदी बरोबर आहे। मात्र राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे राज्य सरकार आयोजित आहे का? नाही, तर हे केंद्र सरकार आयोजित आहे। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1 अ आणि ब बरोबर आहे। त्यानंतर 49वा प्रश्न खूप महत्त्वाचा होता मित्रांनो, होतं की मनी मार्केट म्हणजे काय? तर बघा मनी मार्केट म्हणजे अल्प मुदतीची कर्ज निधी जिथे घेतली जातात आणि जिथे कर्ज दिली जातात। कोणत्या मुदतीची? अल्प मुदतीची। त्यामुळे 49 या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 3 फक्त ब विधान काय आहे? बरोबर आहे। बाकी आपल्याला दीर्घ वगैरे कोणतीच गोष्ट घ्यायची नाही आहे, फक्त अल्प मुदतीची कर्जे जिथं दिली आणि घेतली जातात त्याला मनी मार्केट म्हणायचं आपल्याला। ओके, चला त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना केवळ रिकामी जागाद्वारे राबवली जाते। तर बघा ग्रामीण आलं म्हणजेच काय? पंचायत राज संस्था आली। ठीक आहे, सरळ सरळ याचं आन्सर होतं 50चं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर 1। त्यानंतर बघा 51 नंबरचा प्रश्न कोणता दिलेला आहे? तर बघा मित्रांनो 51 नंबरचा प्रश्न दिला आहे 10व्या पंचवार्षिक योजनेवर। तर काय होतं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये की या योजनेत एकूण खर्चाच्या 22% वाटपासह दुसऱ्या क्रमांकावर कोणते क्षेत्र होते? तर बघा सामाजिक सेवा या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आलेला होता। सो 51चा आन्सर नंबर आहे 2। त्यानंतर 52 नंबरचा प्रश्न काय विचारलेला होता? चौथ्या पंचवार्षिक योजनेचं आपल्याला घोषवाक्य विचारलेलं आहे किंवा विशेष भर कशावर होता हा सांगण्यात आलेला पॉईंट आहे। तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे स्थैर्यासह विकास हे चौथ्या पंचवार्षिक योजनेवर भर देण्यात आलेला पॉईंट होता। आणि लक्षात असू द्या आपल्याला सगळ्या पंचवार्षिक योजना आणि त्यांचा भर हे लक्षात ठेवायचं आहे। जसं की 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणावर भर होता, 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मानवी व विकासावर भर होता, 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व ग्रामीणवर भर होता। तर अशा पद्धतीनं पॉईंट पाठ ठेवा। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबिस प्रतिमान कशा संबंधित होते? तर बघा भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू ज्या होत्या कॅपिटल गुड अँड इन्व्हेस्टमेंट गुड्स या संबंधित दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं काय होतं? प्रतिमान होतं। प्रश्न आहे 54 नंबरचा प्रश्न दिला आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रोजगाराबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मनरेगा योजनेचा जो कायदा होता हा होता मित्रांनो सप्टेंबर 2005चा आणि ही योजना सुरू झाली होती 2 फेब्रुवारी 2006ला आणि संपूर्ण भारतभर ही योजना 1 एप्रिल 2008ला सुरू झालेली होती आणि या योजनेला महात्मा गांधी यांचं नाव 2 ऑक्टोबर 2009ला त्यांच्या 140व्या जयंतीनिमित्त देण्यात आलेलं होतं। तर याच्यामध्ये 100 दिवस अकुशल कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीला रोजगार दिला जातो। इथे म्हटलं आहे इथं प्रत्येकजण कुटुंबातला फक्त एकच येणार आहे, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन नंबर 3। सो 54चा आन्सर किती घेतलेला आहे? 1। त्यानंतर 55 नंबरचा प्रश्न, 10व्या योजनेत कोणत्या बाबी साध्य करणे शक्य झाले नाही? दारिद्र्य पातळी कमी करणे। आता दारिद्र्य पातळी एकदम तर कमी होणार नाही, बेरोजगार पातळी पण कमी होणार नाही, तर हेच शक्य झालेलं नाही आहे। म्हणजेच उत्तर नंबर आहे ऑप्शन नंबर 2 अ आणि ब। बाकी स्थूल बचतीची पातळी, परकीय चलनाचा साठा हे व्यवस्थित होतं।
त्यामुळे ऑप्शन नंबर आहे 2. ठीक आहे. सो 10व्या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आला. त्यानंतर भारतातील 2019 दरम्यान एकूण FDIच्या इक्विटीच्या प्रवाहाबाबत खालील सेवा क्षेत्रांचा चढत्या क्रमाने आपल्याला काय लावायचा आहे, क्रम लावायचा आहे. तर चढत्या याने आपण क्रम लावूया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 नंबर. म्हणजे याच्यामध्ये सागरी वाहतूकमध्ये होती इक्विटी FDIची. त्यानंतर बघा माहिती प्रसारण, त्यानंतर होतं हवाई वाहतूक आणि सगळ्यात जास्त होतं शिक्षणामध्ये. सो आन्सर नंबर 3 आहे 56चं. ओके. त्यानंतर 57 नंबरचा प्रश्न पहा. खालील विधाने विचारात घ्या म्हणते. ओके. सो आर्थिक वर्ष 2021 मध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी मूल्यांकन समितीने 7 प्रकल्पांची शिफारस केली होती. हे बरोबर आहे. मात्र याच्यामधले जे घटक दिलेले आहे हे चुकीचे दिलेले आहे. थोडा डीपमध्ये प्रश्न होता. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पहा मित्रांनो, 58 नंबरचा प्रश्न काय आहे की सरकारने 2001-2 मध्ये केंद्रीय रस्ते निधी योजना सुरू केली होती. बरोबर आहे. ओके. मात्र केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी हा निधी सुरू करण्यात आला. चुकलं. तर याच्यामध्ये रेल्वेचाही काही प्रमाणात समावेश होता. त्यामुळे 58 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फक्त अयोग्य, कारण ब हे चुकीचं आहे, फक्त हे योग्य आहे. ओके. सो 58चं 2 लक्षात ठेवा. 68 नंबरचा प्रश्न पण छान विचारलेला होता की भारत सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये लक्ष्य भारत पोर्टल सुरू केले. आता ब काय म्हणते की लक्ष्य भारत पोर्टल हे आंतरदेशीय जलमार्गाशी संबंधित आहे. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फक्त बरोबर आहे आणि ब काय झालेलं चुकलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत असेल ब चूक आहे, म्हणजे 3 नंबर. मग लक्ष्य भारत पोर्टल कशा संबंधित होतं, तर ऑइल अँड नॅचरल गॅस संबंधित होतं. हा पॉईंट लक्षात घ्या. ओके. नेटवर सर्च केलं मी, मला ते आन्सर मिळालं. सो 3 चुकलेलं आहे याच्यामध्ये. पुरेसे सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठीचा जलजीवन उपक्रम लक्षात घ्या कधी सुरू करण्यात आला होता. जलजीवन उपक्रम कधी सुरू करण्यात आला, तर आपल्याला माहीत आहे, लक्षात घ्या, ते आहे ऑगस्ट 2019. जलजीवन मिशन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पंतप्रधानांनी घोषणा केली होती. ठीक आहे. तर लक्षात असू द्या ऑगस्ट 2019. भारत सरकारचे चॅम्पियन ऑनलाईन पोर्टल, आपण आपल्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. चॅम्पियन ऑनलाईन पोर्टल हे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासंबंधित आहे. IMP करा, प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्यानंतर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांविषयी आपल्याला खालील कोणते मुद्दे योग्य आहे ते इथे सांगायचं आहे. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 3. अ आणि ब काय आहे, बरोबर आहे. विद्युत क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचं योगदान आपल्या इथं 50.8% आहे. प्रति किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील वाहनांची संख्या 93 आहे. मात्र हे बाकीचे 2 विधानं काय झालेले आहे, चुकलेले आहे. तर तुम्ही मला सांगा, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची संख्या किती आहे. इथं 4 चुकीचं घेतलेलं आहे, तर किती आहे ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पैकी कोणत्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचे उद्दिष्ट आहे म्हणते. ओके. तर बघा, आता या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे अ आणि क, म्हणजे वितरण जाळे सशक्त करणे, त्यानंतर ऊर्जा वितरण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतकऱ्यांना अनुदानित वीज देणे, हे आपल्याला फसवण्यासाठी इथं टाकलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. अ आणि क काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर ही योजना खूप छान विचारलेली होती. उडे देश काम नागरिक, म्हणजेच आपण जिला उडान योजना असं म्हणतो. ठीक आहे. तर ही योजना कधी सुरू झाली, तर आपल्या सर्वांना माहीत आहे 21 ऑक्टोबर परफेक्ट तारीख आहे याची. ओके. 21 ऑक्टोबर 2016ला ही योजना सुरू झाली होती. आता इथे तारीख नाही, महिना दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. तर 65 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3, फक्त ब योग्य आहे. भारतमाला परियोजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हटलं, चुकलं. तर हे फक्त केंद्र सरकार संबंधित योजना आहे. तर बघा, या अंतर्गत काय आहे की संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग प्रकल्पाचा भारतमाला परियोजनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर लक्षात असू द्या. ओके. तर पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमासंबंधित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त याच्यातलं ब बरोबर आहे, अ चुकलेला आहे, कारण केंद्र सरकारच राबवते ही योजना. त्यानंतर पहा, WTOच्या परिषदेसंबंधित प्रश्न आलेला आहे मित्रांनो. WTOची स्थापना ही 1 जानेवारी 1995ला सुरू करण्यात आलेली होती. WTOचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि WTOची पहिली मंत्रिस्तरीय परिषद सिंगापूरला 1996 मध्ये भरली होती. तर तेव्हापासून ज्या परिषद आहे त्यावर आयोग नक्की प्रश्न विचारत आलेला आहे, त्यामुळे हे पाठ ठेवा. इंडोनेशियातील बाली येथे 3 ते 7 डिसेंबर 2013 या कालावधीत जागतिक व्यापार संघटनेची 9वी मंत्री परिषद पार पडलेली होती. बरोबर आहे. आणि बाली पॅकेजमधील लक्षात घ्या, मुख्य करार अन्न अनुदान व व्यापार सुलभतेशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 4. दोन्ही विधाने कसे आहे, बरोबर आहे.
ठीक आहे, त्यामुळे सर्व परिषदा व्यवस्थित पाठ करून घ्या. GSTचे कोणते प्रतिमान भारतात आणण्यात आले? तर बघा, भारतामध्ये GSTचे दुहेरी GST हे प्रतिमान आहे मित्रांनो. जे मॉडेल आहे आपलं ते दुहेरी GST प्रतिमान आहे. ओके, यावरच आधारित एक समोर पण प्रश्न विचारलेला आहे. मग GST कधी सुरू झाला आपल्या इथं? 1 जुलै 2017ला GST सुरू झाला आणि घटना दुरुस्ती होती 121, विधेयक होतं 122 आणि घटना दुरुस्ती लागू करणारं त्यातील आसाम हे होतं. 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 अ ब ड काय आहे मग? सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण 2008-9 नुसार, खूप जुना सर्वेक्षण विचारला आहे. 125 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी केलेल्या स्वमूल्यांकनाच्या आधारे रिकामी जागा असे प्रमाणित करण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन नंबर 2. तर 47 उत्कृष्ट होते, 35 खूप चांगले होते आणि 25 चांगले आणि 18 वाजवी होते. तर इथं समाधानकारक चुकलं, तिथं चांगले पाहिजे होते. त्यामुळं उत्तर आहे अ ब ड. ठीक आहे, हा प्रश्न लक्षात नाही ठेवला तरी चालेल. ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे की वस्तू व सेवा करात म्हणजे GSTमध्ये कोणकोणते टॅक्स इन्क्लूड करण्यात आलेले आहे? तर बघा, अबकारी कर ॲड झाला, त्यानंतर मूल्यवर्धित कर, त्यानंतर सेवा कर. मात्र उत्पन्न कर म्हणजे इन्कम टॅक्स आहे, हा तर खूप महत्त्वाचा टॅक्स आहे. हा GSTमध्ये विलीन नाही, हा स्वतंत्र आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो अ क ड, म्हणजे 69चं उत्तर पाहिजे 3 नंबरचं. कळलं तुम्हाला? त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न निर्गुंतवणुकीवर आला होता की निर्गुंतवणूक हा शब्द पहिल्यांदा कशात वापरण्यात आला? तर अंतरिम अर्थसंकल्प 1991मध्ये निर्गुंतवणूक हा शब्द वापरण्यात आला. मित्रांनो, 1993ला एक निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्यात आला होता, ज्याचे अध्यक्ष होते सी रंगराजन. आयोगाने हा प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. आणि 1996मध्ये सुद्धा एक निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्यात आला होता. त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते? नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 71 नंबरचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेत म्हणजेच काय? WTOमध्ये. तर WTOमध्ये कोणकोणते करार येतात? तर बघा, WTOमध्ये वरील सर्व करार येतात. वस्तूंच्या व्यापारावरील, त्यानंतर सेवा व्यापारावरील म्हणजे वस्तू सेवा, कापड आणि कपड्यांवरील आणि व्यापारविषयक बौद्धिक मालमत्ता पण येते, ज्याला ट्रिप्स असं म्हटलं जाते. सो वरील सर्व हे पाठ करून घ्या. WTO चॅप्टर घेतला असेल, तुम्ही शिकले असेल तर तुम्हाला ते सहज लक्षात राहते मित्रांनो. 72 नंबरचा प्रश्न काय म्हणते की खालीलपैकी भारत सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमात कशाचा समावेश होतो? तर वित्तीय सुधारणा, व्यवहारतोल समायोजन, महागाई नियंत्रणाचा होतो. मात्र औद्योगिक खुलेपणा याच्यात येत नाही, म्हणजेच अ ब क ड, म्हणजे उत्तर याचं ब क ड. सो पाठ ठेवा. 72ला आन्सर नंबर आहे 4. त्यानंतर 73चं उत्तर बघा काय आहे. छान प्रश्न होता. MRTP कायदा 1969चा रद्द झाला होता आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या रद्द झाला होता आणि त्या ठिकाणी स्पर्धा कायदा 2002 सुरू करण्यात आला होता. मग आयोगानं काय विचारलेलं आहे की हा कायदा कधी लागू झाला होता? तर 1 सप्टेंबर 2019. 73चं उत्तर आयोगानं घेतलेलं आहे 4 आणि हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. प्रश्न जो होता हा होता टॅक्स संबंधित. 74 नंबरचा प्रश्न होता टॅक्स संबंधित की नंबर व्हॅट दर आणि नियम राज्यानुसार भिन्न असतात. बरोबर आहे, म्हणजे अ स्टेटमेंट कसं होतं? बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे की GST सर्व राज्यांमध्ये एक समान कर प्रणाली आहे. बरोबर आहे. वन नेशन वन टॅक्स आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे एक समान कर प्रणाली आहे. आणि भारताने एकल GST मॉडेल स्वीकारलं का नाही? आत्ताच आपण बघितलं दुहेरी GST मॉडेल स्वीकारलेलं आहे. त्यामुळे फक्त अ आणि काय आहे? ब बरोबर आहे, म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे की 75 PM वाजपेयी सरकारने 1999मध्ये निर्गुंतवणूक विभाग स्थापन केला होता. बरोबर आहे. आणि 2001मध्ये त्या विभागाचं मंत्रालय झालं होतं, हेही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने कशा आहे? बरोबर आहे. पुढचा एक पॉईंट तुम्हाला सांगतो. मग 2004मध्ये पुन्हा तो एक विभाग म्हणूनच स्थापन करण्यात आला आणि 2016मध्ये अलीकडे मोदी सरकारने या निर्गुंतवणूक विभागाचं नाव दीपम असं केलेलं आहे. काय केलेलं आहे? दीपम असं केलेलं आहे. ओके, सो डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट असा दीपम तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न येणार मित्रांनो. ओके, जागतिक व्यापार संघटनेनुसार 2020मध्ये भारत व्यापारी माल निर्यातदारीमध्ये आणि व्यापारी माल आयातदारामध्ये आपला क्रमांक कितवा लागतो? तर बघा, आपला निर्यातीमध्ये क्रमांक लागतो 21वा आणि आयातीमध्ये क्रमांक लागतो 14वा 2020 नुसार. सो WTOचे रिपोर्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. 76चं उत्तर 3 लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, ब्रिक्स वुमन बिझनेस अलायन्स ही जी WBA परिषद होती ही पार पडलेली आहे. या संबंधित आपल्याला अचूक विधाने ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 विधाने बरोबर आहे. जुलै 2020मध्ये अधिकृतपणे उपक्रमाची सुरुवात झाली. परस्पर लाभाचे प्रकल्प ओळखून आणि महिला उद्योजकांना व्यावसायिक हितसंबंधांना चालना देऊन ब्रिक्स देशातील द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे हा उद्देश होता. आणि ब्रिक्स देशातील 25 महिला नेत्यांचा यामध्ये समावेश होता. मित्रांनो, ब्रिक्समध्ये कोण कोण येते? एक येते ब्राझील, त्यानंतर एक येतो रशिया, तर आपला इंडिया,
त्यानंतर चायना आणि एक येतो आपला साऊथ आफ्रिका. असे 5 देश हे ब्रिक्स संघटनेमध्ये येतात. मात्र आता याच्यामध्ये आणखी 6 देश ॲड झालेले आहे. तर ते 6 देश कोणते आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ओके, चला त्यानंतर 78 नंबरचा प्रश्न बघा कोणता आहे की विदेश व्यापार धोरण 2015-20 अंतर्गत पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्या योजनेच्या बदल्यात भारतातून सेवा निर्यात योजना सुरू करण्यात आली. आता सेवा म्हटलं म्हणजे सर्व लक्षात ठेवायचं. ओके, सो आन्सर नंबर आहे 3. कधी कधी प्रश्नातूनच उत्तरं मिळत असतात मित्रांनो. तर 79 नंबरचा प्रश्न आहे की ऐच्छिक उत्पन्न योजना ही कधी जाहीर करण्यात आलेली होती. तर बघा, ऐच्छिक उत्पन्न योजना ही 97-98 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती. खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निकष नाही. देशादेशामध्ये व्यापारविषयक निर्बंध कमी करणे, बरोबर आहे, तेव्हा जागतिकीकरण घडेल. देशादेशामध्ये भांडवलाचा मुक्त संचार करावा लागेल, बरोबर आहे. तंत्रज्ञानाचा मुक्त संचार करावा लागेल आणि श्रमाचा मुक्त संचार करावा लागेल. पण इथं काय म्हटलं, मुक्त संचार नाही, त्यामुळे हेच चुकलेलं आहे. ऑप्शन नंबर आहे याचं उत्तर 4. तर कधी कधी असं सिंपल सहज लक्षात येते आपल्याला. ओके, त्यानंतर 81 नंबरचा प्रश्न काय आहे की भारताच्या व्यापारतोल भांडवली खात्यात रिकामी जागा याचा समावेश होतो. तर काय येते, कर्ज येतात, त्यानंतर रुपया कर्ज सेवा येते आणि विदेशी गुंतवणूक येते. म्हणजे अ क ड. ब येत नाही मित्रांनो, हे महसुली खात्यातला भाग झाला. विमा कशामधला झाला, महसुली. ओके, सो 81चा आन्सर नंबर आहे 2. त्यानंतर पहा 82 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की थेट विदेशी गुंतवणुकीचा आपल्याला उतरत्या पद्धतीने क्रम लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात जास्त FDI कशामध्ये इन्व्हेस्ट होतो, सगळ्यात जास्त. तर बघा याचं उत्तर आहे संगणक व सेवा. म्हणजेच काय, चौथ्या नंबरचा ऑप्शन. एकाच ऑप्शनमध्ये ड पहिल्यांदा दिसत आहे. सो 82चा आन्सर नंबर 4. आणि हा प्रीमध्ये सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. संगणक नंतर येते इन्व्हेस्टमेंट, उत्पादनमध्ये नंतर येते बघा वाहतूकमध्ये, आणि सगळ्यात शेवटी जे इथं दिसते ते आहे बांधकाम. ओके, चला नंबरचा प्रश्न पुन्हा मंत्रिस्तरीय परिषदेवर आला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मंत्रिस्तरीय परिषद तुम्ही पाठ करून घ्या. याचं उत्तर आहे अ, बरोबर. ठीक आहे, तर WTOची 10वी मंत्रिस्तरीय परिषद किनिया इथं पार पडली आणि 11वी परिषद इंडोनेशिया म्हटलं आहे, चुकलेलं आहे. ठीक आहे, मगाशीच पाहिलं इंडोनेशियाला 9वी परिषद पार पडलेली होती. सो ब काय झालेला आहे, चुकलेला आहे. आन्सर नंबर आहे फक्त अ. चला, तर सगळ्या परिषदा माहीत असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 2021-22 दरम्यानच्या ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया भारताच्या पेट्रोलियम निर्यातीच्या 5व्या आणि 7व्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यातदार ठिकाणी बनली, बरोबर आहे. आणि 21-22 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी पेट्रोलियम तेल वंगण निर्यातीचा वाटा हा 16% होता. तर बघा मित्रांनो, ही दोन्ही विधाने कशी आहे, अगदी बरोबर आहेत. म्हणजेच 84चं उत्तर आहे 4. वरीलपैकी नाही, म्हणजे चुकीचं विचारलं होतं, तर एकही चुकीचं नाही, म्हणजेच दोन्ही विधानं बरोबर आहे. चला पटकन प्रश्न घेऊन घेऊ राहिलेले. ठीक आहे, 85 नंबरचा प्रश्न दिला आहे जोड्या लावणी संबंधित की थेट गुंतवणुकीत कशाचा वाटा जास्त आहे. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 2 म्हणजे संगणक सॉफ्टवेअर. मगाशी आपण पाहिलं हायेस्ट तेच होतं, त्यामुळं इथं उत्तर आलेलं असते 43 पॉईंट. ओके, सो 43.8 जरी आपल्याला माहीत असलं असतं तरी एकावरून आपली जोडी लागून गेली असती. ठीक आहे, त्यानंतर मोटार गाड्या आहे 2.7. त्यानंतर सर्व्हिस सेक्टरला आहे, सेवा क्षेत्र म्हटलं तर 8.5 आणि व्यापार म्हटलं तर ते आहे मित्रांनो 4.4. झालं, इझी आहे. म्हणजे दिसते मोठे प्रश्न परंतु ते इझिली असतात, फक्त आपल्याला थोडीफार माहिती इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल असली पाहिजे. 86 नंबरचा प्रश्न आहे की FRBM कायदा जुलै 2005ला कायदा लागू झाला, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे की FRBM कायदा केंद्र सरकार राज्य सरकारांना बंधनकारक आहे, तर हे चुकलेलं आहे मित्रांनो. ओके, सो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 86चं उत्तर आहे मित्रांनो, ते आहे 1 नंबरचं. फक्त अ काय आहे, बरोबर आहे. FRBM कायद्याचा अभ्यास करण्यासाठी 2016 मध्ये NK सिंग समिती निर्माण करण्यात आलेली होती, स्थापन करण्यात आलेली होती. 87चं उत्तर ऑप्शन नंबर फक्त अ हे ऑप्शन बरोबर आहे. घटनेचे अनुच्छेद 275 आणि 282 अनुदानाच्या प्रश्नाशी संबंधित आहे, बरोबर आहे. 275 कलम अनुदान कोणत्याही सार्वजनिक उद्देशासाठी दिले जाते, चुकीचं आहे. आणि 282 अंतर्गत अनुदान राज्यांना सहाय्याची गरज दिली जाते, हे पण चुकीचं आहे. हा प्रश्न खूप इझी होता की राजकोषीय तुटीतून जर आपण व्याज वजा केलं, लक्षात घ्या काय वजा केलं, व्याज वजा केलं तर आपल्याला प्राथमिक तूट भेटते. म्हणजे राजकोषीय तूट वजा व्याज बरोबर प्राथमिक तूट. हे सूत्र पाठ करून घ्या आणि जर अभ्यास तुमचा चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला हे प्रश्न येत असतील. 88चा 3. 89चा प्रश्न पहा काय म्हणते की कोणत्या वित्त आयोगाने अशी शिफारस केली होती की 2011च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार राज्यांना अनुदाने द्यावीत. तर 14वा वित्त आयोग मित्रांनो. सध्या 15वा वित्त आयोग सुरू आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे NK सिंग आणि लक्षात असू द्या 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते YV रेड्डी. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे.
चला 90 नंबरचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगानुसार सर्वाधिक वाटा कोणाला देण्यात आलेला आहे? तर सर्वाधिक वाटा कराचा भेटलेला आहे उत्तर प्रदेशला. 15व्या वित्त आयोगानं राज्यांना 41% वाटा देण्याचं घोषित केलेलं होतं आणि यानुसार सर्वाधिक जो वाटा आहे मित्रांनो तो मिळालेला आहे उत्तर प्रदेशला. सर्वात कमी वाटा कोणाला आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पिकॉक आणि वाईजमॅन यांनी सांगितलेल्या सार्वजनिक खर्चाच्या वाढीचे अंतरिम परिणाम काय आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर बघा मित्रांनो 91 प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 2 अ क ड म्हणजे विस्थापन परिणाम, तपासणी परिणाम आणि केंद्रीयकरण परिणाम. प्रश्न थोडा डीपमध्ये होता. ठीक आहे, तर असे प्रश्न 1-2 स्किप केले तरी काही हरकत राहत नाही, कारण पूर्ण तर 100 पैकी 100 आउट ऑफ आपण सोडणार नाही आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या. 92 नंबरचा प्रश्न काय होता? 92 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1 अ योग्य आहे, म्हणजेच अ बरोबर आहे की अर्थसंकल्प 21-22 मध्ये 13 क्षेत्रासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली होती आणि ब काय आहे चुकलेला आहे, 5 वर्षाच्या कालावधीसाठी ते नव्हतं. 93 नंबरचा प्रश्न हा पाठ करा आता, की करेत्तर उत्पन्नाची साधने काय आहे सरकारची? आता मला सांगा, कर्ज करामध्ये येते का नाही, देणगी करामध्ये येते का नाही, मुद्रांक शुल्क येतो का नाही, ज्याला स्टॅम्प ड्युटी म्हणतो आपण, आणि फी येते का नाही? तर हे कराच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटचं उत्पन्न आहे, त्यामुळे वरील सर्व बरोबर आहे, कारण करे इतर विचारलेला आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. आता इथं जर एखादा त्यांनी जीएसटी वगैरे टाकलं असतं ऑप्शनमध्ये तर घेतलं नसतं, कारण जीएसटी हा कर आहे, तर असा गेस करणं आवश्यक ठरते. चला 94 नंबरचा प्रश्न, प्रत्यक्ष कर कोणते आहे ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो, जे डायरेक्ट गव्हर्नमेंटला द्यावे लागतात? तर संपत्ती कर आहे, उत्पन्न इन्कम टॅक्स. तर बघा मित्रांनो, संपत्ती कर, उत्पन्न कर हेच फक्त प्रत्यक्ष कर आहे. वाहनांवरील आणि वस्तुकर म्हणजे जीएसटी, जीएसटी तर इनडायरेक्ट टॅक्स आहे, त्यामुळे हा होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 3. 95 नंबरचा प्रश्न पहा, की शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर महाराष्ट्रात कोणत्या वर्षी करण्यात आला? 1986. आपण आपल्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये पण हा प्रश्न डिस्कस केला होता आणि याचे जनक आहे पीटर ए पियर. शून्य आधारित अर्थसंकल्पाचे जनक कोण आहे? पीटर ए पियर. मोस्ट आयपी करा. 2019-20च्या दरम्यान एकूण कर महसुलाच्या बाबतीत काय खरं आहे? बघा आपल्या इथं मित्रांनो सगळ्यात जास्त टॅक्स हा जीएसटी देते, 2 नंबर टॅक्स आपल्याला महामंडळ कर देते ज्याला कंपनी कर म्हणतात, आणि 3 नंबर आपल्याला जो लक्षात घ्या टॅक्स भेटते तो उत्पन्न म्हणजे इन्कम टॅक्समधून भेटतो. म्हणजे पहिले जीएसटी, नंतर महामंडळ, नंतर उत्पन्न. याच्यावरच हा प्रश्न होता. उत्पन्नावरील कर हा महामंडळ करापेक्षा कमी आहे, बरोबर आहे, कारण हा 3 नंबर आहे, हा 2 नंबर आहे, आणि महामंडळ करापेक्षा जीएसटी कर काय आहे? जास्त आहे. म्हणजे पहिले जीएसटी, नंतर महामंडळ, नंतर उत्पन्न कर. तर असा याचा क्रम आहे. म्हणजे दोन्ही विधाने कशी आहे? बरोबर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 96चं 1, म्हणजे दोन्ही विधाने काय आहे? बरोबर आहे. 97 नंबरचा प्रश्न काय होता? हा पण कराच्याच अभ्यासासंबंधित होता. काय म्हणते? थोडा उपयोजनात्मक प्रश्न आहे, की प्रत्यक्ष कराचे दोष कोणते आहे म्हणते. तर प्रत्यक्ष करामुळे कामाचा प्रयत्न पुरवठा कमी होऊ शकतो. टॅक्स जर वाढलं तर ऑब्व्हियसली कामाचा प्रयत्न पुरवठा कमी होऊ शकतो. आणि प्रत्यक्ष कर बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन कमी करते, बरोबर आहे. जर टॅक्सेस गव्हर्नमेंट जास्त लावत गेले तर आपल्याजवळ बचत राहणार नाही आणि त्याच्यामुळे गुंतवणूक होणार नाही. त्यामुळं अ ब दोन्ही विधाने कशा आहे? बरोबर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 97ला 3 अ ब दोन्ही विधाने बरोबर आहे. 28 खर्च वाढण्याची कोणती प्रमुख कारणे आहे? आता प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार. आता जर आपण प्रशासकीय यंत्रणा वाढवली तर खर्च वाढणार. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली तर ऑब्व्हियसली सरकार आणखी खर्च वाढवणार. लोकसंख्या वाढली तर ऑब्व्हियसली आपल्याला खर्च वाढेल आपला. आणि किंमत पातळीत वाढ झाली तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटच्या पण वस्तूंच्या किमती काय होतील? वाढतील. तर लक्षात घ्या की मग किंमत पातळीत वाढ झाली तर गव्हर्नमेंटचा पण खर्च वाढेल. सो याचं उत्तर आहे वरील सर्व गोष्टी कारणीभूत ठरेल सरकारचा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च वाढण्यासाठी. ओके, तर किती सिंपल कन्सेप्ट असतात बघा. आधुनिक अर्थतज्ञांच्या मते सार्वजनिक कर्जाचा भार कोणावर पडेल? तर जी सध्याची करंट पिढी असते, ज्याला प्रेझेंट जनरेशन असतो, त्याच्यावरच सार्वजनिक कर्जाचा भार पडत असतो. ठीक आहे. आणि 1997-98 पासून रिकामी जागा तुटीचा असा हिस्सा जो भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शासनात दिला जातो त्यास मुद्रित तूट असं म्हटलं जाते. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यालाच मॉनेटाइज डेफिसिट म्हटलं जाते. तर लक्षात घ्या हे कशा संबंधित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजकोषीय तुटीचा असा एक हिस्सा असतो जो आरबीआयशी संबंधित असतो, त्याला म्हटलं जाते, लक्षात घ्या, मुद्रित तूट. एक तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो, राजकोषीय तूट हे सरकार संबंधित असते मित्रांनो, तर मौद्रिक तूट हे आरबीआय संबंधित येते. म्हणजे जिथं आरबीआय नाव आलं तिथं काय येणार? मुद्रित तूट येणार. ठीक आहे. मग राजकोषीय तुटीमधला असा हिस्सा जो आरबीआयशी संबंधित आहे तर त्याला काय म्हणायचं? आपल्याला मुद्रित तूट. म्हणजे आपल्याला राजकोषीय तुटीतला असा हिस्सा पाहिजे होता जो आरबीआयकडून शासनात दिला जातो. कळलं का तुम्हाला? तर या पद्धतीने होते हे 100 प्रश्न. हे लेक्चर कसं वाटलं मित्रांनो नक्की सांगा. आधी हे लेक्चर मी बनवलेलं होतं
याच्यापूर्वी पण मी हे लेक्चर बनवलेलं होतं मित्रांनो, जवळपास लेक्चर बनवलं आणि त्याला 3 तास मला एडिट वगैरे करायला लागले, परंतु ते वेळेवर लेक्चर डिलीट झालं. त्यामुळे हे लेक्चर मला पुन्हा बनवावं लागलं, कारण हे प्रश्न तुमच्याकडून मिस होता कामा नये यासाठी. तर 55 मधले 30 जरी प्रश्न आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये आले तर नक्कीच आपल्याला या लेक्चरचा फायदा होईल. चला लवकर भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.